विद्यार्थी आणि महिला वर्ग जे आज इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक एकदा सहर्ष स्वागत। आज आपण या ठिकाणी सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत। ते जागतिक महिला दिन हा आज आपला इथे कार्यक्रम अम्मी पुणेकर आणि जिजामाता पुरस्कार वितरण समिती या दोन्ही संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर प्रथमतः मी सर्व इथे मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे, अध्यक्ष तसेच महोदय आणि इथे अतिथी वर्ग या सर्वांचे सहर्ष स्वागत। जन्म येण्याचं कारण म्हणजे स्त्री, जन्म येण्याचं कारण म्हणजे स्त्री, नात्यांमधली गुंफण म्हणजे स्त्री, नात्यांमधली गुंफण म्हणजे स्त्री, दुःखाला लिंपण ती स्त्री, दुःखाला लिंपण ती स्त्री, मायेचं शिंपण मात्र ती स्त्री, झिजतानाही दरवळणारं देव्हाऱ्यातलं चंदन ती स्त्री, सर्वांठाणी या जगाला मिळालेलं वरदान म्हणजे ती जी आहे ती स्त्री। आज या सगळ्या महिलांसाठी आणि इथे उपस्थित ज्या सर्व महिला वर्ग आलेल्या आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडून आणि अम्मी पुणेकर तसेच जिजामाता पुरस्कार वितरण समिती यांच्याकडून सहर्ष स्वागत। अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा, अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा, रक्तातूनही अमूल्य आपल्या कर्तृत्वाचा ठेवा, रक्तातूनही आपल्या अमूल्य कर्तव्याचा ठेवा, सुख दुःखांच्या जाणीवांना तुम्ही अजरामर करता, सुख दुःखांच्या जाणीवांना तुम्ही अजरामर करता, अधीर झालो आम्ही आपल्या स्वागत करता। उपस्थित मान्यवर तसेच जे आपल्यासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून जे माननीय अखिल भारतीय चित्रपटाचे जे चित्रपट महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते माननीय मेघराज राजे भोसले आज आपल्याला येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत। तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करते। तसेच मी अम्मी पुणेकर च्या अध्यक्ष माननीय श्री हेमंत जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा मान सन्मान करावा। आयुष्य जरी एक दिवसाचे असले तरी काम त्यांचे लाख मोलाचे, आयुष्य जरी एक दिवसाचे असले तरी काम मात्र त्यांचे लाख मोलाचे, सुख दुःखात असते सोबती फुलांचीही तोड मोठी। माननीय मेघराज राजे भोसले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। सर्वांनी पुढच्या कार्यक्रमाला वळूया। आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा त्या प्रास्ताविकेतून तर मी माननीय श्री हेमंत जाधव सरांना विनंती करते की या मंगलमय जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्यांनी आपल्या सर्वांसमोर सादर करावे ही नम्र विनंती। नमस्कार। आम्ही पुणेकर संस्था आणि जिजामाता पुरस्कार समितीच्या वतीने मी आलेल्या सर्व आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांचं मी स्वागत करतो। जरी उद्या जागतिक महिला दिन असला तर आम्ही दरवर्षी पूर्वसंध्येलाच कार्यक्रम घेतो, कारण की त्या दिवशी 8 तारखेला भरपूर कार्यक्रम असतात, पण आम्ही आजच्या दिवसापासून पूर्वसंध्येपासून त्यांचा आनंद साजरा करायचा ठरवतो। तर आम्ही पुणेकर आणि जिजामाता समिती जी आहे ही गेली 3 वर्ष हा उपक्रम साजरी करत असते। ह्याच्यामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील महिला त्यांना आपण पुढे आणण्याचं काम करतो। आजचं पण वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ज्या महिला आहेत त्या वेगळ्या क्षेत्रातल्या आहेत, कुणी डॉक्टर आहेत, कुणी आर्किटेक्ट क्षेत्रातले आहेत। तर 108च्या सुद्धा ज्या अशा महिला आहेत त्यांचे तुम्ही जेव्हा अनुभव ऐकाल की तुम्ही पण म्हणाल की बाबा आपल्या सुद्धा या भगिनी कशा पद्धतीने काम करतात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करतात। तर आम्ही पुणेकर यांच्यातर्फे वर्षभर भरपूर कार्यक्रम आम्ही राबवतो, पण त्यातला हा महत्त्वाचा कार्यक्रम महिलांचा सत्कार करणं। आणि आमच्या दोन्ही संस्थेचं वैशिष्ट्य आहे की आमच्या ह्याच्यामध्ये जे अध्यक्ष आहेत सगळे पुरुष आहेत, तरी आम्ही जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम दरवर्षी करतो। तर मी जास्त न बोलता आपण मेन कार्यक्रमाला आता सुरुवात करूया। आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली, उद्या महाशिवरात्र आहे, तो योगी छान आहे। तर आता आपण भीमाशंकर आणि भुलेश्वर या देवस्थानांसाठी 108च्या सहकार्याने 2 ॲम्ब्युलन्स आत्ता आपण पाठवलेल्या आहेत। आणि मेघराज भोसले यांच्या हस्ते आपण तिथे केलं। BVGचे आत्ता जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत जावळे साहेब डॉक्टर, ते त्यांच्या उपस्थितीत आपण तो कार्यक्रम घेतला आणि त्यांचंही सहकार्य आपल्याला असतं। आणि आज फक्त ते दरवर्षी जेजुरीला दर महिन्यात सुद्धा आपण अशी ॲम्ब्युलन्स पाठवतो आणि त्या आपल्यासारख्या संस्थांना बरोबर घेऊन करतात। धन्यवाद।
धन्यवाद सर. मैत्रिणींनो, आपल्याला समजलं असेलच की आम्ही पुणेकर संस्था आणि जिजामाता पुरस्कार वितरण समिती यांच्याकडून आपल्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे की आज जगामध्ये प्रत्येक ठिकाणी स्त्री कुठेच कमी नाही आहे. आज स्त्री आणि पुरुष हा समानता जरी असेल तरी सुद्धा पुरुषांकडून एका संस्थेमध्ये पुरुष आहेत आणि त्यांनी आपल्यासारख्या स्त्रियांचा सत्कार करावा यासारखं कोणती गोष्ट कमी नाही. धन्यवाद जाधव साहेब, आपण कार्यक्रमाची प्रास्ताविकता दिल्याबद्दल. मैत्रिणींनो, पुणेकर म्हटलं की सर्व जगामध्ये एक विशेष शहराचं नाव घेतलं जातं. तर पुणेकर म्हणजे पुणेकरांमध्ये काही गोष्टी आहेत. पुणेकर म्हणजे डिझायर, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन आणि डेडिकेशन ह्या चारही चतुर्सूत्रींवरती ते काम करत असतात. तर आम्ही पुणेकर याच्यामध्ये की ज्या पुण्यामधून हजारो सैनिक, स्वातंत्र्य सैनिक नव्हेच तर विद्वान विभूतींनी सुद्धा जन्म घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यनगरी. तर हे असे आपले पुणे. आणि केवळ पुणेकर नव्हे तर आजूबाजूचा पुणेकर हा एकटा न राहता आजूबाजूच्या वंचित पीडित सदस्यांना आपल्या सोबत बरोबरीने घेऊन जाणारा म्हणजे आम्ही. तर हे आपली आहे आम्ही पुणेकर संस्था. तर आम्ही पुणेकर अशा प्रकारे आपण जर पाहायला गेलं तर अशक्य ही गोष्ट म्हणजे आपण इथे एका आम्ही पुणेकर संस्था आपल्या समोर इथे राबवताना दिसत आहे. तर आज या जागतिक महिलाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रम करण्यासाठी मी सोनिया इथापे आपल्या सर्वांसाठी आज सूत्रसंचालन सांभाळणार आहे. तर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनस्पूर्वक स्वागत करते. तर आम्ही पुणेकर बद्दल एक थोडीशी आपण माहिती घेऊ की आपला सत्कार करते ती संस्था एक कशी आहे, काय आहे. तर आम्ही पुणेकर ही एक संस्था नसून तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर जशी शपथ घेतली आहे त्या प्रत्यक्ष उतरवणारी एक सामाजिक वारसा घेतलेली संस्था आहे. शारदा ज्ञानपीठ आमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगे हे जे आपले अध्यक्ष म्हणून प्रमुख अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. तर आज सगळ्यातील आपल्या सर्वांमधील सर्वात जास्त तरुण व्यक्ती जर म्हणायला गेलं तर माननीय पंडित सर आहेत. तर त्यांचे एकदा मनपूर्वक कौतुक की आज आपल्या या कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित आहेत. ते फक्त ते आम्ही पुणेकर या संस्थेचे प्रमुख सल्लागार म्हणून ते काम पाहतात. तसेच ते केवळ इतकंच काम नाही करत तर महाराष्ट्रभर ही संस्था तसेच जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा या संस्थेचं भरपूर ठिकाणी काम चालू आहे. आत्ताच रिसेंटली पाहायला गेलं तर तुम्ही बातम्यांना ऐकलेली असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात उंच ठिकाणी जे स्मारक उभारलं गेलेलं आहे काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये त्याचं स्मारक उभारण्याचं काम हे फक्त आम्ही पुणेकर या संस्थेने केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी तिथील काश्मीरमधील राज्यपाल होते, तसेच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे मंत्री मुनगंटीवार साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम झालेला आहे. आणि खरोखर ही एक आपल्यासाठी अभिमानाची आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की अशा ठिकाणी ही आम्ही पुणेकर संस्था काम करत आहे. इथेच न थांबता आम्ही पुणेकर ही एक सामाजिक, वैद्यकीय, प्रशासकीय, पर्यावरण, आरोग्य, धर्म, शिक्षण, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ही संस्था पुढे आहे, कार्यरत आहे. काश्मीरमधील काही गावांमधील मुलींसाठी मोफत शालेय वस्तू ज्या आहेत त्यांचं वाटप ही संस्था करते. तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. असा या आपल्या संस्थेचा गौरव सर्वत्र पूर्ण महाराष्ट्रात न थांबता पूर्ण भारतभर हा प्रसारित होत आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्या ह्या संस्थेचे कौतुक मनापासून करते. आपले जे अध्यक्ष म्हणून आहेत तर त्यांची थोडीशी आपण 1-2 मिनिटाची ओळख फक्त माननीय श्री वसंतराव गाडगे सर आहेत. तर ते वयाचे 94 वर्षाचे तरुण व्यक्ती आज आपल्यासमोर आहेत. आणि त्यांचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सर्वात पहिले जसं आपण म्हणतो की लोकमान्य टिळकांनी केसरीचं वृत्तपत्र चालू केलं, तर आज आपल्यासमोर एक ऐतिहासिक घटना आणि ताजी घटना समोर आहे की सरांनी संस्कृतचे प्रथम वृत्तपत्र स्वतः त्यांनी लिहिलेले आहे. तसेच ते आम्ही पुणेकर या संस्थेचे प्रमुख सल्लागार म्हणून आहेत. आज जो कार्यक्रम होतोय तो या कार्यक्रमाला शोभा येणं तितकंच महत्त्वाचं आहे, तितकंच या कार्यक्रमाला एक वळण असणं, एक शिस्त असणं हे जे काम करतं ते म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आणि आज त्यांची आपल्या सर्वांच्या वतीने तसेच आम्ही पुणेकर यांच्या संस्थेने च्या वतीने प्रमुख अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तर मी हेमंत जाधव सरांना विनंती करेल की त्यांना शाल देऊन आपण सत्कार करावा.
आयुष्यात असेल आपल्यालाही सुगंध, आयुष्यात असेल आपल्यालाही सुगंध, दृढ होतील ऋणानुबंध, दृढ होतील ऋणानुबंध. आजच्या या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार करणं आपल्यासाठी खूप लाख मोलाचं भाग्य, आपल्यासाठी खूप लाख मोलाचं भाग्य. बहिणाबाई सुद्धा, तुम्ही काही संत महात्म्यांचं जर ऐकलं असेल तर बहिणाबाई सुद्धा म्हणतात की हास हास माझ्या जीवा, हास हास माझ्या जीवा, असा संसारात हास, असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या, इडा पिडा संकटाच्या, तोडावरे काय फास, तोडावरे काय फास, जग जग माझ्या जीवा, असं जगणं मोल तोलाचं, जग जग जीवा माझ्या, असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखा धरतीच्या ग मोलाचं, धरतीच्या ग मोलाचं. आज पुन्हा एकदा सर्व महिलांचं मी मनापासून कौतुक करते आणि स्वागत. आज आता या कार्यक्रमाचे आपण अध्यक्षपद तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झालेला आहे, तर आपण पुढील कार्यक्रमाला वाटचाल करतोय. तर आपल्या इथे उपस्थित जे आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारती महिला आहेत, तर मी त्यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया की खरोखर आज आपण पाहायला गेलं तर स्त्री ऐतिहासिक घटनांपासून सुद्धा जर विचार केला तर स्त्रीला खूप प्राधान्य आहे. आणि स्त्री म्हणजे जिजाऊ माता, राजमाता जिजाऊ, त्यानंतर सावित्रीबाई फुले, आपण हा सगळा इतिहास पाहिलेला आहे. तर एव्हरी पर्सन नोज द हिस्ट्री. पण आत्ताच्या प्रेझेंट कंडिशनमध्ये सुद्धा त्या महिलांनी जे कार्य केलेलं आहे त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि नक्कीच मला खूप आनंद होतोय की आपल्यातलीच एक महिला किती छान काम करू शकते, समाजामध्ये किती उच्च ठिकाणी पोहोचू शकते आणि निस्वार्थ भाव ठेवून आज समाजामध्ये एक चांगलं काम करणं, कोणतेही स्वार्थ न ठेवता त्याच्यामागे लढणं, झटणं, एकमेकांना मदत करणं एक स्त्री करू शकते. मग त्या स्त्रीला आपण सत्कार नको का करायला? तर आपल्या सर्वांना माहीत असेलच की आत्ताच्या काळाच्या ओघामध्ये की भरपूर सारे खूप आजार येत आहेत, खूप काही लसींचं प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येकजण काही दुखणं झालं की म्हणते मला हे मेडिसिन हवेत, ते मेडिसिन हवेत. पण ह्या मेडिसिनचा कधी विचार केला तर साईड इफेक्टचा कधी कोणी विचार केला का? तसंच आपल्या एका मैत्रिणीने विचार केला, त्या म्हणजे डॉक्टर निशा वनारसे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या. तर या मॅडम आपले BHMS कंप्लीटेड आहेत. 2013 मध्ये त्यांनी आपलं होमिओपॅथिक औषध लोकांपर्यंत कसं पोचवावं याबद्दलचं त्यांना ज्ञात झालं. जेव्हा त्यांनी 2008 मध्ये स्वतः त्या 12वी जेव्हा पास आउट झाल्या, त्यावर त्यांच्या डोक्यात आलं की मी व्यवसाय काय करावा, पुढे जाऊन कशामध्ये प्रगती करावी. पण मार्केटमध्ये जर कंडिशन पाहिली तर लोकांचे आजार, होणाऱ्या वाढत्या जे अँटीबायोटिक वगैरे गोळ्या जे घेतात त्याचे साईड इफेक्ट, हे सगळं लक्षात घेतात त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला होमिओपॅथिकवरती जास्त विचार केला पाहिजे. आणि मग त्यांनी ध्यास घेतला तो होमिओपॅथी डॉक्टर होण्याचा. तर या मॅडमचा डॉक्टरकीचा अभ्यास हा बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनद्वारे काश्मीरच्या दुर्गम क्षेत्रामध्ये लोकांची सेवा केली जाते. कोविडच्या भयानक लाटेमध्ये यांनी जवळपास 120 गावांमध्ये सेवा केलेली आहे. कुपवाडा जिल्ह्यामध्ये विशेष गरजू दिव्यांग मुलांना संशोधन करून त्यांना काही होमिओपॅथिक औषधांनी उपचार केलेले आहेत. त्याचप्रमाणे काश्मीरमधील 4 अनाथ आश्रमातील मुलांना देखील होमिओपॅथी उपचार केलेले आहेत. तर काश्मीरमधील सर्व छोट्या छोट्या गावांमध्ये त्यांनी आपले होमिओपॅथीची जी औषधं आहेत, ट्रीटमेंट्स आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि एकंदरीत जे लोकांना जे निशुल्क आपण म्हणतो की डॉक्टर्स भरपूर आहेत, पण निशुल्क सेवा करणं हे त्यामागचं समाजसेवा आहे. मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करेल की आपल्या ह्या डॉक्टर निशा वनारसे यांचं एकदा कौतुक. वसुंधरा तू कामिनी तू, वादिनी तू, स्वामिनी तू. वसुंधरा तू कामिनी तू, वादिनी तू, स्वामिनी तू. सौदामिनी तू, माऊली तू. बहीण तू, सखी तू, सरस्वती ही तू. कविता तू, सरिता तू. पौर्णिमा तू, अमावस्या तू. वैभवी तू, निद्राणी तू. द्रौपदी विभागामध्ये सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहेत. तर त्यांचे सुद्धा आम्ही पुणेकर आणि जिजामाता पुरस्कार वितरण समिती यांच्याकडून कौतुक. तर मी मॅडमला विनंती करेल की त्यांनी 2002 पासून त्यांनी आपल्या कामासाठी सुरुवात केलेली आहे. तर महापौरांकडून यांना विशेष गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त केलेला आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कोणाला चहा पाण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तर या मॅडमच्या कारकिर्दीला 1996 पासून सुरुवात झालेली आहे. जन्म मृत्यू नोंदणीची आरोग्य विभागात झालेली आहे. तसेच त्यांनी 2010 मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये रोज 10 लोकांची ते मुलाखत घ्यायचे आणि ती मुलाखत
ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये देत होते. अशी उत्तम कामगिरी त्यांनी केली. मी रुक्मिणी गलांडे मॅडम यांना व्यासपीठावरती अच्छा माननीय सौभाग्यवती हिरकिनीताई दुर्वे आहेत. मी व्यासपीठावरती आमंत्रित करेल माननीय सौभाग्यवती मधून महिलांवरती होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि गुन्हे यावरती त्या कार्यरत करत आहेत. तसेच हे कार्य जरी त्या ऑफिशियली करत असल्या तसेच त्या सामाजिक सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे समाजामध्ये वावरताना आपल्या धर्माचाही प्रसार, धर्मशास्त्र सुद्धा आपल्या मुलांपर्यंत, आपल्या समाजापर्यंत पूर्ण पाठपुरावा करणे ही फार काळाची गरज आहे. तर त्यांनी आळंदी, देवाची आळंदी येथे नारायण आध्यात्मिक शैक्षणिक संस्था 2011 पासून सुरू केलेली आहे आणि या संस्थेचे काम ते कार्यरत स्वतः अध्यक्ष म्हणून पाहत आहेत. की आज आपल्याकडे एक माझी मैत्रीण अर्चना देशमुख कुलकर्णी नासदिया आर्किटेक्चर अँड कन्झर्वेशन फर्मच्या त्या डायरेक्टर आहेत. तर मी त्यांना विनंती करते की व्यासपीठावर येऊन त्यांनी आपला मानचिन्ह सत्कार घ्यावा. मध्ये 100हून जुन्या वास्तूंचे काम केले जातात. मैत्रिणींना आपल्या सर्वांना माहिती पाहिजे आपला इतिहास आणि आपल्या ऐतिहासिक घटना, आपला वारसा हा आपणच सांभाळला पाहिजे. मॅडम खूप साऱ्या सिंहगड, तोरणा यासारख्या किल्ल्यांवरती त्या स्वतः वास्तुविशारद म्हणून काम पाहत आहेत. त्याच पद्धतीने मॅडम हे काम पाहताना NSC फोर्ट आयकॉमर्स इंडियाच्या पाठिंबाने MTDC ASI यांच्या सहकार्याने काही सेमिनार देखील त्या घेत आहेत. काही विद्यार्थिनींना सुद्धा ते मार्गदर्शन देत आहेत की पुढे जाऊन आपण जे कन्झर्वेशन आर्किटेक्चर आहे त्याच्यावरती काम कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि मी स्वतः जवळून खूप छान पाहिलेलं आहे की मॅडमने काही वाड्यांचे, काही मंदिरांचे इथेच न थांबता एक स्त्री एका किल्ल्यावरती जाऊन सुद्धा त्याचा अभ्यास, बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास कसा केला जातो. आणि नुसतंच आपण पाहतो की नुसतं डिझाईन न करता की आहे ती वस्तू ऐतिहासिक घटनेमध्ये तिला जे जुनं रूप आहे तेच जुनं रूप, जुन्या गोष्टींचा वापर करून तिचं अवलंबन. माझ्या सगळ्या मैत्रिणींना थोडीशी घाई होतीये पण आपल्या पाहुण्यांना आपण जास्त वेळ उभं नाही ठेवू शकत. ते आम्ही पुणेकरांना नाही शोभणारं. तर माननीय तेजस्विनी सेवेकरी मॅडम यांना मी विनंती करते की व्यासपीठावरती त्यांनी येऊन आपला सत्कार स्वीकारावा. ते निस्वार्थीपणे जे सेवे करणार ते सेवेकरी. एकमेव या मॅडमचं मनापासून खूप सारं कौतुक करायला हवं की जिथे आपण लाजणारं किंवा थोडंसं आबोला धरणारा हा विषय तो म्हणजे एक सेक्स वर्कर म्हणून त्या आपली ओळख शहरी संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत. आणि यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजू द्या. वैश्य व्यवसायातील महिलांसाठी त्या पुढाकार घेऊन पुढे येऊन त्यांचं आरोग्य तसेच त्यांच्या शासकीय निधी सदैव तत्पर आहेत. देह विक्री करणाऱ्या महिलांच्या शासकीय निधीतून झालेला भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे. आपण विचार केला पाहिजे की कुठेही जर तुम्ही कधी अत्याचार, अन्याय होताना बघत असाल तर कुठेही डोळे झाकून न बघता प्रत्येकाने त्यासाठी लढलं पाहिजे, प्रत्येकाने त्यासाठी झटलं पाहिजे. तर तेव्हा खरी आपल्यातली आदिशक्ती ही जागी होईल. नेहा गोलक पाटील या मॅडमला मी आमंत्रित करते की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपला सत्कार स्वीकारावा. मॅडम ओएसिसच्या संस्थेच्या विद्यार्थिनी वास्तुविषय तज्ञ आहेत. या मॅडमनी फक्त महाराष्ट्रात न काम करता, महाराष्ट्रापुरतं ज्ञान प्रगत न करता तर त्या विदेशात जाऊन देखील आता ते शिक्षण घेत आहेत. आणि जस्ट रिसेंटली त्या आपल्याकडे इथे परत आपल्या भारत मातृभूमीला परत त्या वंदन करत आहेत. तर मनापासून त्यांचे सुद्धा आपल्या ह्या ज्या चालू वाटचालीवरती मनापासून कौतुक आणि त्यांना शुभेच्छा. आपल्या सर्वांनाच ज्ञात असेल आज आपण नेहमी वापरतो तो 100 नंबर, 100 नंबर, 101 नंबर. छोट्या मुलांना सुद्धा तो ज्ञात असतो. तसंच आता सर्वांच्या समोर जे येतोय तो म्हणजे 108 नंबर. म्हणजेच काय तर BVG एक संस्था आहे. जोरदार या टीमसाठी खरोखर मनापासून कौतुकाचा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. डॉक्टर प्रिया सोनवणे, डॉक्टर मॅजमून निगडी, डॉक्टर तेजल गायकवाड बिवेडी लोकेशन, डॉक्टर विजया उघादे पर्वती राजमाता लोकेशन पाहतात, डॉक्टर सोनाली त्यांनी व्यासपीठावरती यावे. आपल्याला ऍक्सिडेंट म्हटलं तरी घाबरायला होतं पण ह्या महिलांना
जर कधी विचार केला तर आपण विचारही करू शकत नाही की जेव्हा त्यांना 108चा ॲक्सिडेंटल कॉल येतो तर त्यावेळेस एखादा जर हायवेवरती आपण ॲक्सिडेंट पाहिला तर किती मॉब असतो तिथे, आणि त्या मॉबमध्ये तेवढ्या घोळक्याला त्यांना सांभाळत, त्यांना बाजूला करून त्या पेशंटला त्यांना एमर्जन्सी अटेंड करणं फार महत्त्वाचं असतं. आणि खरोखर या सर्व महिलांना माझ्याकडून मानाचा मुजरा. प्रियंका जावळे. मॅडमला बघा, आता एवढं छान कार्यक्रमासाठी आपण आमंत्रित केलं, पण कुठल्याही सुख दुःखाच्या पेक्षा सुद्धा त्यांचा इमर्जन्सी कॉल हा त्यांना खूप इम्पॉर्टंट असतो. ते हा आपल्यासाठी प्रत्यक्ष ताजं उदाहरणच आहे. वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, शमशेरेची ती धार आहे, स्त्री म्हणजे अबला नाही, स्त्री म्हणजे अबला नाही, तर ती धगधगता अंगार आहे. आणि खरोखर या टीमकडे बघून असं वाटतं की कुठेही स्त्री शक्ती कमी पडली जात नाही, कुठेही वेळ प्रसंग कसा आहे म्हणून त्या थांबत नाही, ती लाभलेल्या आहेत. त्यामुळे मला व्यासपीठावरील पाहुणे या नात्याने मला त्यांची ओळख करून परिचय करून देणं माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तर सरांचं माननीय मेघराज राजे भोसले हे एक निर्माते आहेत, तसेच ते अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. इतकेच नव्हे तर महामंडळाची व्याप्ती वाढ होऊन नवोदित कलाकारांना प्रामाणिकपणे ते पुढे यश येण्यासाठी ते संधी देण्याचा प्रयत्न करतात. तर मी माननीय मेघराज राजे भोसले यांना विनंती करते की त्यांनी आपल्यासाठी या सुवर्णयोगमध्ये आपल्याला ते 2 मार्गदर्शन पण बोल द्यावे. निमित्त त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही पुणेकर आणि जिजामाता पुरस्कार वितरण समिती यांच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आज इथं पत्रकार भवनमध्ये होतो आहे. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितजी वसंतराव गाडगीळ सर, आणि आज आपण ज्यांना पुरस्कार दिला त्या सर्व पुरस्कार्थी, त्यांच्याबरोबर आलेले समाजातील इतरवान मान्यवर. खरोखरच आपण पाहतो की महिलांचं स्थान ते वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते सर्वमान्य आहे. आज पाहतो संसदेपासून विविध क्षेत्रामध्ये महिला कर्तृत्ववानपणे काम करत आहेत, परंतु सामाजिक क्षेत्रात आणि जे क्षेत्र दुर्लक्षित आहेत अशा क्षेत्रात सुद्धा अतिशय उत्कृष्ट काम महिलांमार्फत होतात. एक पहिला कर्तृत्वान निघाली तर अख्खं कुटुंब कशा प्रकारे हँडल करू शकते, कुटुंबावर संस्कार करू शकते. महिलांची अनेक जबाबदारी असतात. मी आता या अगोदरच भरतनाट्यमध्ये माझी सखी म्हणून एक नाटक आहे, 100 महिलांनी एकत्र केलेल्या नाटकांचा प्रयोग होता, तिथूनच आलो. मी पाहिले की स्त्रियांची वेगवेगळी रूपं पाहिली. एक माता असेल, पत्नी असेल, किंवा सगळ्याच वेगवेगळ्या रूपामध्ये ती काम करत असताना ती कधी कुठल्या गोष्टीची अपेक्षा न करता पूर्ण त्यागातून आपला आयुष्य घडवत असते. आणि तेवढं आपण पाहिलं तर स्त्रियांना मान मिळत नाही, परंतु आता आजकाल पाहतो की अशा माध्यमातून अशा पुरस्कार सोहळ्याला जाण्याचा योग होता आणि तिथं पाहिलं जातं. त्यावेळेस पाहिलं होतं की किती वेगवेगळ्या क्षेत्रात किती महिला कर्तृत्व काम करत असतात आणि नेहमीच अशा महिलांचा सन्मान करणं या दोन्ही संस्था नेहमी करत असतात आणि ते काम मी जवळून पाहतो. आम्ही पुणेकर त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रम, आमचे मित्र हेमंतजी जाधव यांनी वेगवेगळे उपक्रम आपण ऐकलेच आता. मी पाहतो की ते स्वतः पत्रकार असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून अशा क्षेत्रात काम करणं आणि असे वेगवेगळे उपक्रम राबवणं हे आम्ही पुणेकर नेहमी करत असतो. आणि अशा कार्यक्रमाला मला आज येण्याचा योग आला, त्याबद्दल मी आभार मानतो. आज प्रत्येक क्षेत्रातील महिला पुरस्कार्थी पाहिलं तर त्यांच्याबरोबर बोलवलं एवढं कमी आहे, त्यांचं कार्य पाहिलं तर तेवढं मोठं आहे. खरोखरच आज असं वाटतं की आम्ही कलाक्षेत्रात काम करतो म्हणून फक्त आम्हाला कलाक्षेत्रातीलच महिला दिसतात, पण इतर क्षेत्रामध्ये काम करणारे सुद्धा महिला केवढ्या कर्तृत्वाने अशा माध्यमातून दिसत असतात. उद्यासुद्धा बरेच कार्यक्रम आहेत आणि अशा प्रकारचे कार्यक्रम स्त्रियांचा सन्मान मान हा ठेवला पाहिजे, मिळाला पाहिजे. कलाक्षेत्रात काम करत असतो की आम्हाला नेहमी वाटतं की आमच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी स्त्रियांकडे दुर्लक्ष होतं किंवा काही गोष्टी घडतात, परंतु असं नाही आहे. मी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष गेले 8 वर्षे, नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे. कलाक्षेत्रसुद्धा महिलांसाठी एक सन्माननीय क्षेत्र आहे. तिथं सुद्धा महिलांचा सन्मान राखला जातो आणि कलाक्षेत्रात आपण पाहिलं तर फक्त आपण अभिनेत्री म्हणून महिलांना पाहतो, परंतु अभिनेत्री नाही तर अनेक टेक्निकल विभागात सुद्धा महिला कार्यरत आहेत. मोठ्या मोठ्या कोरिओग्राफर महिला आहेत, मोठ्या मोठ्या
आपण पाहिलं डिझायनर्स महिला आहेत, मेकअप आर्टिस्ट महिला आहेत, साऊंड डिझायनरसारख्या टेक्निकल विभागात सुद्धा महिला काम करतात. त्यामुळे ते सुद्धा क्षेत्र फार मोठे आहे आणि तिथे सुद्धा कर्तृत्वपणे महिला काम करतात. महिला आपण पाहिलं तर कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही. आपण एक पुरुष म्हणून माझी एवढीच विनंती राहते, नेहमी राहते की आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे. जसं आपण आपल्या घरामध्ये मातेचा सन्मान करतो त्याप्रमाणे बाहेर असताना सुद्धा आपण सर्व माता भगिनींचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला पाहिजे. असंच केलं तर निश्चित एक चांगला सुसंस्कृत संस्कारशील समाज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घडेल आणि तो आहेच आहे. आपण एक संस्कारातून पुढे आलेलो आहेत. आपण एक वेगळ्या संस्कार असलेले महाराष्ट्रीयन मराठी लोक आहोत. मी जास्त बोलणार नाही, पटलीची बोलणारच आहेत. मी परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि MNGच्या या उपक्रमासाठी त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज आमचा सर्व कलाकारांचा 6 वाजल्यापासून मोठा मेळावा इथे चालू आहे. त्यामुळे आता मी अध्यक्ष पंडितजींची आणि आयोजकांची, आपल्या सर्व पुरस्कारार्थींची आणि सर्वच उपस्थितांची मी परवानगी घेतो आणि परत एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी जाण्यासाठी मला परवानगी द्यावी एवढी विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल. आजकाल सगळेजण डान्स आणि कोरिओग्राफी आणि नाटक आणि ह्या फिल्म इंडस्ट्रीकडे पाहिलं जायचं पूर्वी की एखादी माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट महिला, असं काही नाही आहे. तर माझ्यासाठी ह्या सगळ्या माझ्या हिरोईन आहेत आणि ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर मी आपल्याला माहितीच आहे पण की या मॅडमचे सुद्धा आपल्याला 2 मिनिटं एक मार्गदर्शन मला बोल हवेत की जेणेकरून त्यांचा प्रवास कसा झाला किंवा त्यांना काय कसं त्यांनी इथपर्यंत त्यांचं आयुष्य जे कुठल्याही स्त्रीला जेव्हा जीवन जगताना किंवा एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या शिक्षणामध्ये, एखाद्या संस्थेमध्ये कार्य करत असताना सहजासहजी कोणतंही यश प्राप्त होत नाही. तर तिला प्रत्येक म्हणजे संसाराचा गाडा तो पेलण्यापासून तर अगदी आपलं घर, नवरा, सासू सासरे, समाज बांधव या सगळ्यांना सांभाळत तिच्या आवडीनिवडी ती जपत असते. ती त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती पुढे येण्याचा मार्ग करत असते. आणि स्त्री ही एक शक्ती अशी आहे की ती सृजनशील आहे, सुशीलता तिच्यामध्ये आहे, संवेदनशीलता आहे आणि स्त्रीसारखी सहनशक्ती ही फक्त स्त्रीमध्येच आहे. ती स्त्री तर आज मी एकदा विनंती करेल की अर्चना देशमुख कुलकर्णी मॅडम यांना की 2 मिनिटं त्यांनी एक आपल्या कार्याबद्दल किंवा आपल्याला काय वाटतं स्त्रीबद्दल एक भावना ती 2 मिनिटं आम्हाला आपले मार्गदर्शन द्यावेत. आय वॉजंट प्रिपेअर्ड फॉर दिस. पण जशी आता तिने सांगितल्याप्रमाणे हा विषयच असा आहे की आपण अगदी भरभरूनही बोलू शकतो याच्यावरती आणि कितीही बोललो तरी माझ्या मते कमीच आहे. आज या ठिकाणी आम्ही पुणेकर आणि जिजामाता पुरस्कार सोहळा समिती यांनी बोलवलं. BVG 108 इतकी प्रसिद्ध आणि महत्त्वाची एजन्सी आहे. ह्या सगळ्यांना एकत्र आणलं हेमंतजींनी आणि त्यांच्या संस्थेनी आणि आपण सगळे एका व्यासपीठावर आज आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते, तुमच्या सगळ्यांचं कौतुक करते आणि आज खरंच खूप छान वाटलं की एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपण काम करतो. ह्याच्यामध्ये आपलं शिक्षण, करिअर, घर, सासर, माहेर आणि आपली असे एक वेगवेगळे लाईफ आहे आपल्याला. असं मला वाटतं की आपलं वेगवेगळं कुटुंब आहे, फक्त आपलं घराचं कुटुंब नाही आहे. पण सांगायचं झालं तर आपलं घर, आपण जिथे काम करतो ते, आपल्याबरोबर जे काम करतात ते, हे सगळंच एक आपलं कुटुंब आहे आणि ह्या सगळ्यांना आपल्याला सांभाळावं लागतं. आज मी कन्झर्वेशन आर्किटेक्ट आहे. आम्ही ऐतिहासिक इमारतींच्या जतन संवर्धनाचं काम करतो. आता ऐतिहासिक इमारतींमध्ये मंदिरं येतील, देवळं येतील किंवा हेरिटेज स्ट्रक्चर्स येतील, गड किल्ले येतील. ऐतिहासिक वारसा जो आहे तो खूप मोलाचा आहे, जो आपल्या पिढ्यांकडनं एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे येतो. याच्यात सुद्धा एखादा आजीची एखादी साडी जी नातीकडे येते किंवा आईचा एखादा सर जो मुलीकडे येतो, हा सुद्धा एक वारसा आहे. आणि मला असं वाटतं या क्षेत्रात काम करताना ना सगळ्यात जास्त स्त्रिया आहेत या क्षेत्रात, कारण का मुळातच तुम्हाला खूप सेन्सिटिव्ह माइंडसेट लागतं. कारण का तुम्ही काहीतरी नवीन घडवत नाही आहात, पण तुम्ही आहे
त्याला रेस्टोअर करताय, त्याला कन्झर्व करताय, त्याला रेट्रोफिट करताय, त्याला जपताय तो वारसा. त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्याची जी काही क्रिएटिव्हिटी आहे त्याला हात घालून परत तो वारसा जपण्याचा, परत तो पूर्ववत आणण्याचा असं काम करताय. आणि हे सगळं करत असताना ना याला खूप सेन्सिटिव्ह माइंडसेट लागतं की तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्याच्या क्रिएटिव्हिटीला हात घालताय. तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की ज्या या क्षेत्रात आहेत माझ्याबरोबरच. आम्ही जसं हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत त्याच्या गडकिल्ल्यांवरही काम करतो. गडकिल्ल्यांवरती काम करताना आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात. त्याचे मेसन्स असतात, काही चिझलर्स असतात, काही वूड कार्पेंटर्स असतात. असे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही एक्सपर्टीज आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. आता ह्याच्यामध्ये सोनं ते म्हणजे माती ते सोनं हा आमचा सगळ्या पूर्ण क्षेत्राचा जो काही आमचा जो स्पेक्ट्रम आहे तो एवढा मोठा आहे माती ते सोन्यातला. आणि खरं सांगायचं झालं तर म्हणजे आज माझी आई पण इथे. आज मी जी काही आहे ते तिच्यामुळे आहे. असं म्हणतात की जे काही आपण एका कर्तृत्ववान स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो, पण माझ्या मागे फ्लीट ऑफ वुमन आहे. माझी आजी, माझी मावशी आहे आज इथे, माझी टीम आहे आज इथे. या सगळ्या वी आर ऑल गर्ल्स टीम. आणि दीज आर फंटॅस्टिक वुमन आय हॅव इन माय लाईफ. आणि आय एम नो वन विदाउट देम. मी कोणीच नाही आहे त्यांच्याशिवाय. आणि आज माझ्याबरोबर हा फक्त माझा एकटीचा सत्कार नाही असं मला वाटतं. आज त्यांच्या सगळ्यांचा सत्कार आहे माझ्याबरोबर. कारण का कुठलीही गोष्ट भक्कम, आज मला 5 वर्षाचा मुलगा आहे, मला पटकन कुठेतरी जावं लागतं. ऑफिसमध्ये काही गोष्टी असतात, आम्ही स्टेट लेवलवर काम करतो, आम्ही नॅशनल लेवलवर काम करतो, आम्ही इंटरनॅशनल लेवलवरती काम करतो. कधी 4-4 दिवस बाहेर जावं लागतं. मी माझ्या 18 दिवसाच्या बाळाला पण माझ्या आईवरती अगदी डोळे मिटून सोडून गेलेली. आणि अशा ह्याच्यात एका स्त्रीला दुसरी स्त्रीच मदत करू शकते. कारण का जर आपण एकमेकींच्या भावना समजून शकलो तर माझ्या मते आपण फक्त एकीला नाही घडवत, आपण दोघींनाही घडवतो. त्यामुळे यु नो आय हॅव अ फ्लीट ऑफ लेडीज बिहाइंड मी. आय एम शुअर प्रत्येकाला तुमची प्रत्येकाची एखादी स्टोरी असेल सांगायला. तर आज मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करते. तुमच्या सगळ्यांचा मला अभिमान आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचा मला अभिमान आहे. आणि आज माझी आई मिसेस देशमुख, मेधा देशमुख, सानिका, प्रतीक्षा, देवयानी, माझ्या फंटॅस्टिक आर्किटेक्ट्स ज्या माझ्या मागेसुद्धा एखादी गोष्ट प्रतिमपणे सांभाळतात. कोणी मंत्री वगैरे आले तरी त्या खूप छान माझ्या मागेसुद्धा प्रेझेंटेशन देऊ शकतील अशा आहेत. आणि अशी माझी इच्छा आहे की भविष्यात मी अशी फ्लीट ऑफ कन्झर्वेशन आर्किटेक्ट्स किंवा वुमन आर्किटेक्ट्स घडवेन. तर तुमच्या सर्वांच्या सदिच्छा मला हव्या आहेत आणि माझं मनापासून प्रेम तुम्हा सर्वांना. धन्यवाद परत एकदा. स्त्रीला जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं की कुठल्याही स्त्रीला खूप असं इझी टास्क नसतो. मग ते काम तिने कुठलंही करो, म्हणजे घराच्या बाहेर पडून जे काम केलं म्हणजे स्त्री कुठे कर्तृत्ववान झाली असं नाही. आपणही पाहतो की माझी आजी पणजी यांनी जे आपल्याला संस्कार दिले, संस्कार जो वारसा आज आपण टिकवत आहोत, आणि त्यांनी जी आपल्याला शिकवण दिली, जे घरामध्ये राहून घरामध्ये स्वयंपाक कसा करायचा अगदी त्यापासून ते घर कसं सांभाळायचं, घरामध्ये नीटनेटकेपणा, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी. आणि मग ती सुंदर असं घराला मंदिरासारखं रूप दिलं जातं ते त्या आईकडून, आजीकडून. आणि ज्या घरात सुद्धा आज ज्या गृहिणी सुद्धा आहेत, तर मी म्हणेल त्यांनाही माझा सर्वात जास्त मानाचा मुजरा, कारण तो सगळ्यात जास्त अवघड टास्क असतो. मैत्रिणींनो, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तुस्ते 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 नमो नमः. जसं आपण या संस्कृत श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. माझ्यापेक्षा संस्कृतचे पंडित सर आपल्या समोर आहेत आणि आज खूप भाग्य आपलं की या चांगल्या अशा कार्यक्रमाला आपल्याला अशा अध्यक्ष गुरुजन वर्ग आपल्याला लाभलेले आहेत खरोखर. तर मी पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणीला आमंत्रित करते की ज्या 108 BBG संस्थेचे महिला डॉक्टर आहेत की ज्या काटे मॅडम, ती खरोखर त्यांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया आपले 2 शब्द. आम्ही पुणेकर संस्था आणि जिजामाता पुरस्कार वितरण समितीतर्फे 108 सर्व माझ्या रणरागिणींचा जो सत्कार झालेला आहे त्याच्याबद्दल मी प्रथमतः धन्यवाद सगळ्यांना हे करते. आणि
मला जे आत्ता बोलायला दिलं ते ऐन वेळेस बोलायला दिलेलं आहे, त्याच्यामुळे तयारी नाही आहे, पण प्रयत्न करते मी थोडासा. तर 108 म्हणजे काय, तर 108 मी एक 14 वर्षांपूर्वी 14 साली मी हे केलेली, जॉईन केलेली. त्याला 10 वर्ष झाले. आणि हा जो 10 वर्षाचा प्रवास आहे तो खरंच खूप अवघड आहे. सुरुवातीला एक स्त्री म्हणून हे काम करणं खूप अवघड होतं, पण BVG आपले DM सर, ZM सर आणि पूर्ण BVG टीम यांच्यामुळे सर्व स्त्रियांना हे काम करायला एक ग्रुप आणि एक प्रेरणा मिळते. तर तुमचा एखादा अनुभव सांगा की अनुभव म्हणजे तसे खूप अनुभव आहेत सर. अच्छा, माझी पहिली केस मी सांगते. मी जेव्हा पहिली केस मला आली तेव्हा ती ॲक्सिडेंटची केस होती आणि पेशंट अनकॉन्शियस आहे म्हणून मग मला बोलवण्यात आलं. नंतर मग पेशंटजवळ गेल्यानंतर बघितलं तर तो पेशंट डेथ ऑन अरायवलची केस होती आणि मॉब होता तिथे. जवळजवळ 100-150 लोकं होती आणि ते पेशंट घेऊन आम्ही तरीसुद्धा जवळच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गेलो. त्याच्यानंतर त्या हॉस्पिटलने तो पेशंट घेण्यासाठी नकार दिला की आम्ही डेड बॉडी जशा घेत नाही म्हणून. परंतु तिथल्या एका स्टुडंटने पाहिलं की ते जे सर होते, म्हणजे जे पेशंट होते ते तिथलेच YCM मधले म्हणजे डॉक्टर होते, ॲनेस्थेटिक होते. आणि त्यांना त्याच्यानंतर मग समजलं की असं म्हणजे आपल्याकडनं चूक होती आहे. तर मग ते नंतर पूर्ण ती प्रोसेस झाली आणि ती डेड बॉडी ताब्यात घेण्यात आली. तर अशा अनेक म्हणजे अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं. बोलण्याची आम्हाला एवढी सवय नाही, ॲक्च्युली काम करण्याची आम्हाला सवय आहे. तुकाराम महाराजांचा जो श्लोक आहे, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या वृत्तीने आम्ही काम करतो सर्वजण. तर एवढं बोलून मी सर्वांना आभार आणि धन्यवाद. मला जो इथे सत्कार करण्यात आला आणि सर्व रणरागिणी माझ्या इथे ज्या उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. तर केसेस अनेक प्रकारचे असतात. प्रेग्नन्सी केसेस असतात, डिलेवरी ॲम्ब्युलन्समध्ये पण आम्हाला कधी कधी करायला लागते आणि फायरच्या केसेस असतात. एखाद्या ठिकाणी आग लागली तर तरीसुद्धा 108ला कॉल केला जातो. आणि त्याच्यानंतर आपल्या हँगिंगच्या केसेस, सुसाईडच्या केसेस असतात, रेल्वे कटिंग ॲक्सिडेंटचे पेशंट असतात, आपले जे रोडचे असतात, हॉस्पिटल टू हॉस्पिटल जे पेशंट असतात, असे अनेक केसेस आम्हाला हँडल करायला लागतात. तर अशा याच्यामध्ये चॅलेंजिंग काय वाटतं हे काम करताना? हॉस्पिटलमध्ये डिलेवरी करताना आपल्याला नर्सेस किंवा वॉर्ड बॉईज बरोबर असतात, पण ॲम्ब्युलन्समध्ये आम्हाला हेल्पर म्हणजे फक्त पायलट असतात, ड्रायव्हर असतात, त्यांना आम्ही पायलट म्हणतो. तर त्यांच्या सहाय्याने आम्ही डिलेवरी करतो. तो पण एक मोठा टास्क असतो. ॲक्च्युली ती परिस्थिती तशी हे नसते, पण कधी कधी त्यानुसार आपल्याला ती डिलेवरी करावी लागते. तर मग ते डिलेवरी करून आम्ही ते बेबी आणि आईला सुखरूप जवळच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आम्ही हँडओव्हर करतो. आतापर्यंत आम्ही 1 लाखपेक्षा जास्ती डिलिव्हरीज हँडल केल्या. थँक्यू सर, धन्यवाद. कौतुक केलं पाहिजे या टीमचं. म्हणजे हे आज आपण स्वतः प्रत्येक एक माता भगिनी आहोत आणि स्वतःवरून आपण परीक्षा घेऊ शकतो की एक डिलिव्हरी म्हटलं तर आपल्या अंगावर काटा येतो. आणि आज 108 डिलिव्हरी अशा 1 लाखहून त्यांनी डिलिव्हरी केलेल्या आहेत आणि ते पण ॲम्ब्युलन्स वगैरे अशा काही ठिकाणी किंवा जिथे काही साधनही नसतं, जिथे काही त्यांच्या जे काही प्रोसेसिंगसाठी जे काही त्यांना मटेरियल लागतं ते सुद्धा त्यांच्याकडे नसतं. पण तशा त्या परिस्थितीमध्ये खडतर परिस्थितीमध्ये न रडता न डगमगता जी ताट मानेली जिचा कणा उभा राहतो ती म्हणजे ती स्त्री. मला की अरे खरोखर कशा पद्धतीने काम करतात. आणि मग जेव्हा आपण विचार करतो अरे मला 20 किलोमीटर ट्रॅव्हल करायचे बाईकवर, तर मी रडत का बसते आणि मी का म्हटलं पाहिजे की माझा कणा दुखेल. तर खरोखर आपल्या सर्व स्त्रियांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे की 108 टीम ही एवढं चांगलं उत्तमरित्या काम करत आहे. आणि या सगळ्या महिलांना आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्ते. मी पटकनच माझा एक छोटासा अनुभव सांगेल जो की महिलांशी रिलेटेड आहे. बिकॉज आता महिला दिनाच्या निमित्त आपण आहोत इथे. आपल्याला असं वाटतं की महिला आज पुरुषांच्या लेवलला आहे, पण हे काम सगळं करता करता जेव्हा म्हणजे स्पेशल नीड्सवर मी काम करत होते त्यावेळेला आम्ही स्पेशल नीड्सच्या मुलांच्या घराघरांमध्ये जाऊन शोधत होतो, ॲक्च्युली की रिसर्च करत होतो.
त्यावेळेला मी ॲज अ डॉक्टर मला हे दिसत होतं की ज्याही घरात मी जाईल त्या घरातली कोणी महिला म्हणजे जी तिकडची मेन म्हणजे सून जी म्हणतो आपण, ती कुठेतरी मला बाजूला घेऊन कोपऱ्यात माझ्याशी काहीतरी तिच्या हेल्थ रिलेटेड विषयी डिस्कस करायचे. ते पण अशा गोष्टी ज्या ती तिच्या हस्बंड बरोबर पण कधी बोललेली नसेल किंवा सासू बरोबर नंदे बरोबर सुद्धा शेअर करू शकत नव्हती. सो आज आपल्या समाजात अजून भरपूर ठिकाणी अशा सुद्धा महिला आहेत जिथे त्यांना म्हणजे डेफिनेटली म्हणजे इक्वल टू मेल्स असं अजिबात ट्रीटमेंट मिळाली गेलेली नाही आहे. सो ती मानसिकता किंवा त्याच्यातही बदल अजून भरपूर यायचा आहे. आपण म्हणतो की स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांद्या देऊन उभी राहतीये, पण खरोखर एकदा आपल्या मनाला विचारलं पाहिजे की आपणच कधी कधी आपण पाहिलं जातं की एक स्त्रीच एका स्त्रीची दुश्मन पण बनते. मग ती कुठल्या कार्याच्या ठिकाणी असू दे, कुठे घरोघरी असू दे. तर मी माझ्या या प्रत्येक मैत्रिणीला, प्रत्येक भगिनीला विनंती करेन की जसं बीज रुजलं जातं तसं फळं म्हणजे जे आपण म्हणतो अंकुर उगवले जातात. तर त्या पद्धतीने की आपण आपल्यामध्ये आपलं आचरण सुधारणं फार गरजेचं आहे. आपल्या मुलांमध्ये आपल्या संस्कृतीचा वारसा जतन केला पाहिजे. आणि तेव्हा की जेव्हा आपण स्वतः आपल्या एका स्त्रीला जेव्हा तिला मान सन्मान देऊ, तेव्हा बाकी समाज सुद्धा, मग पुरुष सुद्धा हे सुद्धा आपल्याला सन्मान देतील तितकेच. एक आगळं वेगळं ज्या काम केलं जातं की ज्या ठिकाणी मॅडमला आपण म्हणजे त्या विषयाकडे जरी आपण पाहायला गेलं तर आपण आजही काही लोक त्या दृष्टीने चुकीच्या नजरेने पाहिलं जातं. पण अशा कठीण परिस्थितीमध्ये मॅडमनी, तेजस्वी सेवेकरी मॅडम ज्या आहेत तर त्या सहेली संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि वेश्या ज्या व्यवसायातील ज्या महिलांवरती जो अत्याचार होतो, जो अन्याय होतो, तर त्या त्याच्यावरती काम करतात. तर मी मॅडमला म्हणेल की 1-2 मिनटं त्यांनी त्यांचा अनुभव सांगावा की त्यांना कसे चॅलेंजेस येतात. म्हणजे एकीकडे राजकारण, एकीकडे त्या जे दलित महिला किंवा पीडित महिला म्हणता येईल त्यांना आपण, तर त्यांना मॅडम खरोखर एक मैत्रीण, एक आई बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी उभे आहेत. तर प्लीज मॅडम. सगळ्यांचे खूप आभार. मी फार वेळ घेत नाही. फक्त मला एकच सांगायचं आहे की सहेली ही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची संघटना आहे. आज मला खूप छान वाटतंय की आमच्या अध्यक्षा महादेवीताई पण माझ्याबरोबर आहेत आणि त्या मला स्वतःहून प्रोत्साहन द्यायला आल्या. तसंच माझ्या सासूबाई पण आलेल्या आहेत. आणि म्हणजे घर आणि आपलं काम हे दोन्हीही जर आपल्याबरोबर असेल तर मला असं वाटतं आपण काहीही करून दाखवू शकतो आणि सहेली तेच करते. एकच वाईट वाटतं की समाजामध्ये अनेक प्रकारच्या महिला वेगवेगळ्या व्यवसायात काम करतात आणि सेवा द्यायचं काम करत असतात. पण वेश्या व्यवसाय ही अशी सेवा आहे की जी सगळा समाजच नाकारतो आणि त्या महिलांना कधीच सन्मानाने वागणूक मिळत नाही. तर मला ह्याच प्रसंगी हेच अपील करायचे की आपण जेव्हा नारी शक्तीचा सन्मान करतो, जेव्हा अगदी सोप्या भाषेत आपण म्हणतो की धंदा करणाऱ्या बायका आहेत त्या फार इझी मनीला बळी पडलेल्या आहेत आणि खूप सफाईने पैसे मिळवतात, ते तसं नाहीये. ती खूप वेगळी शक्ती आहे. त्यांना जे करावं लागतं ते तुम्ही आणि आम्ही कधीच इमॅजिन पण करू शकणार नाही. त्यामुळे मला तीच एक सगळ्यांना ह्या फोरममधनं रिक्वेस्ट करायची आहे की कधीही अशी जर वेळ आली की धंदा करणारी एखादी स्त्री तुमच्या संपर्कात आली किंवा तिला मदतीची गरज असेल तर प्लीज ती काय करते ह्याचा विचार न करता ती एक स्त्री आहे आणि तिचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून तिला मदत करावी, एवढंच मला सांगायचं. करोना काळामध्ये असं झालं होतं की पूर्ण धंदा महिलांनी स्वतः बंद केला होता. पण जे HIV मध्ये आम्ही अनुभवलं तेच कोविड मध्ये अनुभवलं की लोकांना असं वाटत होतं की ह्यांच्यामुळे सगळीकडे कोविड पसरेल. ज्या वेळेला रेड लाईट एरियात एकही केस नव्हती कोविडची, कारण बायकांनी स्वतः धंदा बंद केलेला होता, तरीही पूर्ण बॅरिकेड लावून रस्ते बंद केले होते, पूर्ण एरिया सील केला गेला होता. त्यानंतर पहिल्यांदा असं झालं की गव्हर्नमेंटनी निधी जाहीर केला होता वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्यासाठी. सुप्रीम कोर्टने आवाहन केलं होतं सगळ्या राज्यांमध्ये. ते सुद्धा कलकत्त्याच्या एका संघटनेने, सेक्स वर्कर्सच्या संघटनेने, जशी सहेली आहे तशी तिथे एक संघटना आहे, त्यांनी रिट पिटिशन फाईल केली होती. म्हणून ती मदत उपलब्ध झाली. ती मदत उपलब्ध झाल्यानंतर ती वितरित करायचं काम दिलं गेलं. ज्या गव्हर्नमेंटचा निधी घेऊन तिथे काम करणाऱ्या संस्था आहेत, NGOs आहेत 2, त्यांच्या मार्फत तो निधी वितरित करावा अशी घोषणा झाली. महिला बाल कल्याणने त्याला पूर्ण सपोर्ट केला. याद्या घेतल्या गेल्या.
काही महिलांना निधी मिळाला आणि काही महिलांना मिळेच ना. तर आम्ही खूप प्रयत्न केले प्रेसमध्ये, वेगवेगळ्या लोकांना धरून अक्षरशः म्हणजे स्टिंग ऑपरेशन करावं का काय इथपर्यंत गोष्टी केल्या. आणि असा प्रकार उघड झाला की ज्या महिला वेश्याव्यवसाय करतच नाहीयेत, भांडी करणाऱ्या महिला आहेत, त्यांना ते पैसे दिले गेले आणि त्यांच्याकडनं ते अर्धे काढूनही घेण्यात आले. म्हणजे एकदाच आयुष्यात सरकारकडनं काहीतरी आज ह्या सेक्स वर्कर्सना मिळालेलं होतं आणि तेही त्यांच्या नशिबी नाही. ती योजना बंद करायला लागली. पण ते, आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की हे सगळं कृत्य करणाऱ्या तिथल्या NGO होत्या. त्यामुळे हे लांछन जे आहे हे सगळ्याच NGOच्याकडे गेलं दुर्दैवानी. आणि पण ते उघडं पडलं आणि त्यांना त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झालेली आहे. पण नुकसान जे व्हायचं होतं ते झालं महिलांचं. ती योजनाच बंद झाली. सगळे पेशंट्स आम्ही वेगवेगळ्या ज्या आपण म्हणतो लवळे म्हणा सिम्बॉयसिसला, परत बाणेरच्या एका ह्याच्यामध्ये सगळीकडे सोडत होतो आम्ही. नाही, आम्ही 108चे ॲम्ब्युलन्स कंटिन्यूअस बघत होतो, कारण निष्काम कर्मयोग जे म्हणतो ना आपण ते होतं. कारण 11 वाजता का 12 वाजता एका पेशंटचं डेट डिक्लेअर केलेली आहे. कुणीही आलेलं नव्हतं, 2-3 डॉक्टरांनी तयारच नसतं ना कोणी, आणि कोविडमध्ये तर शक्यच नव्हतं. थँक्यू. खूप सारे त्यांचे स्वागत आणि कौतुक. तर मी हेमंत जाधव सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मॅडमचे कौतुक करावे. माननीय वसंतराव पंडित जे आहेत आपले, तर त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मॅडमचा सत्कार करावा. सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत, फरासखाना विभाग पुणे शहरामध्ये पाहतात. सुवर्ण योग म्हटला जाईल आणि हा जो सोहळा आहे, पंडितजींना विनंती करेन की 2 शब्द आम्हाला किंवा या महिलांना, माझ्या मैत्रिणींना आपण मार्गदर्शन करावं. नमः शिवाय ओम. ओम आदौ ओम पश्चात. संपुटेन शिवरात्रि प्रारब्धा शिवरात्रि पूर्वसंध्यायाम् इयमेवाद्य शिवरात्रि यत्र शिवानी परिवारः सर्वात्र वयं सर्वे शिवपार्वती मंदिरे एव तिष्ठ्वा भगवतीनां सर्वासां पूजनं कुर्मः. ओम नमः शिवाय ओम. ओम नमः शिवाय ओम. ओम नमः शिवाय ओम. ओम नमः शिवाय ओम. या देवी सर्वहृदयेषु जिजारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. यो देवः सर्वहृदयेषु शिवाजी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अयि मान्यः, अहम् एका एव अस्मिन् सभागृहे युवा. मम वयः केवलं 94. माझं वय फक्त 94 आहे. परम मया भारतस्य इतिहासे भारतस्य प्रथमा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आसीत्. अधुना सर्वे नरेंद्र मोदी कौतुकं कुर्वन्ति राम मन्दिरस्य निर्माणार्थं. परम अयं युवा तस्मिन् दिने 11 मे 1951 मम वया 21. पुण्यपत्तनात् सोमनाथं गत्वा प्रवासपट्टणं राजेंद्र प्रसाद हस्तेन राष्ट्रपति हस्तेन सोमनाथस्य या प्राणप्रतिष्ठा जाता तत्र सभागृहे विद्यमानः अयम् एकः गाडिगेळ अद्य जीवति. महाशिवरात्रि दिने तं सोमनाथं प्रणम्य मया तत्र एका प्रतिज्ञा कृता. यावज्जीवं संस्कृतेनैव वदिष्यामि. सा प्रतिज्ञा
दशवर्षपूर्वं प्रतिज्ञा षष्ठब्दिपूर्ति नरेंद्र मोदी पुण्यपत्तनम् आगत्य MIT मध्ये सत्कारं कृत्वा गतः अस्ति। अतः एतावन्तं प्रास्ताविकं मङ्गलं संस्कृतेन उक्त्वा मम भाषा मातृभाषाया मराठी, अहं करवीर निवासिनी कोल्हापुरस्थः, मराठी मम मातृभाषा, तां मातरं स्मारं स्मारम् अधुना मराठी भाषया किञ्चित् वदामि। अध्यक्ष भाषण हा क्रिकेट कसोटीमधला अतिशय नाजूक शेवटचा क्षण असतो, परंतु घड्याळाकडे लक्ष देऊन मी आपल्या सर्वांना एकच सांगणार आहे, मी आज धन्य झालोय की सर्व मातामधली आदर्श श्रेष्ठ माता जिजामाता, त्या जिजामातेने बाल शिवाजीला जी शिक्षा आणि दीक्षा दिली त्यातून छत्रपती शिवरायाचा अवतार आपल्याला मिळाला। त्या छत्रपती शिवरायाची प्रतिमा अश्वारूढ आम्ही काश्मीरमध्ये मराठा इन्फंट्रीच्या आवारात उभी केलेली आहे। तिची तलवार रोखली आहे ती नदी पलीकडच्या पाकिस्तानवर, अलीकडे आम्ही आहोत, पलीकडे पाक आहे आणि तिथं खडसावून छत्रपती शिवराय, याद राखा काश्मीर हे आमचंच आहे, भारत आमचाच आहे। आज ना उद्या आम्ही संपूर्ण भारत एक करणार आहोत असं छत्रपती आपल्या सर्वांतर्फे ती तलवार उगारून सगळ्यांना सांगतायत। तिथं जाऊन आमच्यासारख्याने हेमंत जाधवने आणि आम्ही छत्रपती शिवराय उभे केले। आणि आज मला इथे एक गोष्ट आनंदाने जाहीर करताना अभिमान वाटतोय की ज्या माऊलींचा जिजामाताचा आदर्श म्हणून आपण सत्कार केला त्यातली एक माऊली सगळ्यात वयानं लहान पण माझी लाडकी मानसकन्या असलेली, तिला मी लाडलू असं ओळखतो, ती उभा राहील आपल्या समोर आणि तिचं नाव आहे नेहा घोरप पाटील। आणि ओळख आपल्याला एवढ्या करता करून देतोय की आज सगळ्यांचे सत्कार वयस्कर मौलींचे इथं ठरलेले असताना यांनी योग्यता अशी दाखवली की जी उद्या जाऊन काश्मीर शिकणार आहे, सगळ्यांना गोड धक्का सांगतोय। या नेहा घोरप पाटीलने सगळ्यात कमी वयाच्या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पुण्यात जे एक भोजनालय चालवलेलं आहे सर्वोत्तम, हे स्वतः साक्षी आहेत, त्याचं नाव ईशान। आणि तिचं आजचं धाडच आपल्या कौतुकाला, आपण तिची पाठ थोपटली पाहिजे, दुखली तरी चालेल, ती आपल्या सर्वांकरता तिने मला आज परवानगी दिली। 19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ती आपल्या सर्वांचं स्वागत सिंहगड मार्गावर ईशान याच नावाने प्रचंड 3 मजली उभारीत त्याची ती मालकीण आहे। आणि तिने आज मला या ठिकाणी आणखी जाहीर करायला सांगितलंय, सेव्ह काश्मीर मुवमेंट ज्यात आम्ही दोघेही आहोत आणि काश्मीरात जाऊन आम्ही छत्रपतीचा पुतळा उभा केला आणि रामनवमी कृष्णाष्टमी आपण केव्हाही कॅलेंडर प्रमाणे करत नाही, त्याप्रमाणे आम्ही शिवजयंती 28 मार्चला आपल्या पंचांगाप्रमाणे काश्मीरात जाऊन करणार आहोत। आणि ही आमची लाडकी कन्या आपल्या सर्वांची ती आज झालीच असं समजा। ती ईशानची एक शाखा, पुण्याचंच लाडकं असलेलं जे काश्मीर, त्या पुणे काश्मीर स्नेह संबंधाचं प्रतीक म्हणून एक शाखा पुण्यात या 19 मार्चला आणि पुढच्या 19 मार्च पर्यंत तुम्हाला ती काश्मीरला बोलवेल आणि ईशानाला तुम्ही भेटल। तेव्हा सगळ्या महिलांची मान ताट व्हावी की सगळ्यात वयानं जरी सत्कार वरची ती कमी असली
तरी देखील ती उराची स्वप्न बाळगून आहे. मी पुणे तर जिंकलं आहेच. 19 तारखेला आपण सगळे 5 वाजता सिंहगड मार्गावर तिचं स्वागत सत्कार करण्याकरता ईशानच्या उपनीला हजर राहायचंय असं तिच्यामार्फत मी आपल्याला निमंत्रण केलंय. आणि पाठ ठोकून तिला विचारा की आम्ही काश्मीरला तुझ्याकडे केव्हा जिंकण्याकरता आपण तिला इथं आणलेलं आहे आणि तिच्या पाठीशी आपण सगळे उभे राहणार आहोत. सगळे म्हणा भारत माता की जय, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. वास्तविक अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर कोणी बोलायचं नसतं, पण त्यांची परवानगी घेऊन मी 2 शब्द बोलणार आहे. प्रथम मी दिलगिरी व्यक्त करते, मला यायला वेळ झाला. सर्वांचे सत्कार वगैरे झालेले आहेत. कारण मी आज मुंबईला हायकोर्टामध्ये गेले होते. जाधव साहेबांना शब्द दिला होता मी काही करून पोचेल, म्हणजे कोणत्या मी स्पीडने आलो सांगता येत नाही. मी ऑफिसला जाऊन परत इकडे आले. सर्व महिलांचे ज्या महिलांचे सत्कार झालेले त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. त्याबरोबर मी माझ्या स्वतःचे पण पाठ थोपटून घेते. कालपासून तिसरा हे आहे. पण वास्तविक मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते, 8 मार्च हा एक दिवस स्पेशल डे असेल, पण महिलांसाठी तर 365 दिवस महिला दिन असतो. तिला रोज कोणत्याच गोष्टीतून सुटका नाहीये. सकाळी नेहमीप्रमाणे उठणे, महिला दिन एक दिवस जरी असेल तर आज माझा सत्कार आहे म्हणून ती रोजच्यापेक्षा 1 तास लवकर उठलेली असते. कारण मला ही साडी घालायची, हा ब्लाऊज घालायचा, हे कानातलं मॅचिंग, हे सगळं असतं. त्याप्रमाणे मला माझ्या माहितीप्रमाणे असं तिला स्पेशल सुटका कशातून होत नाहीये. आता गुरुजींनी जे सांगितलं जिजाऊ मातेबद्दल, जर महिलांनी ठरवल्यानंतर किंवा एका मातेने ठरवल्यानंतर शुभ कसा घडला ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण प्रत्येकाने जिजाऊ मधलं 1% घेऊन जर आपल्या घरामध्ये संस्कार घडवले तर शोभा बनायला वेळ लागणार नाही. कारण आता आपण फक्त आचरणात घेतोय जिजाऊ माता, शिवाजी वगैरे, पण त्यांचे विचार किती घेतोय हे महत्वाचं आहे. विचार घेतले पाहिजेत, त्या विचारावर चाललं पाहिजे. मी नेहमी महिलांना सांगत असते की सर्वांगीण म्हणजे 15 गुण, त्याच्यापेक्षा 1 एक्स्ट्रा गुण महिलांमध्ये असतोय 16वा, आणि तिने जर तो ओपन केला तर कोणतीच शक्ती तिला अडवू शकत नाहीये. मी माझ्या बाबतीत थोडक्यात सांगेन. मला जाधव साहेबांनी सांगितलं होतं, मॅडम तुम्ही तुमच्याबद्दल सांगा म्हणून. मी फार लहानपणी असं एक माझं एम होतं, मला माहिती नव्हतं पोलीस खात्यात किंवा डिफेन्समध्ये वगैरे गेल्यानंतर काय करता येतं, पण मनाला एक असं पिछाडलेलं होतं की देशासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणजे असं मला लहानपणी ते पुस्तकात वगैरे शिवाजी महाराज, टिळकांबद्दल वगैरे, असं सावरकरांबद्दल सगळ्यांबद्दल जे ऐकून होतं ना, नेहमी असं वाटायचं की त्यांनी देशासाठी खूप काय केलंय, तसं आपण काहीतरी करूया. पण त्याच्यासाठी कोणतं क्षेत्र निवडावं हे वगैरे काही माहिती नव्हतं मला. पण नेहमी तो झेंडा फडकत असताना मला त्याचा फार आदर वाटायचा. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी वगैरे नेहमी असं वाटायचं आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. झेंडा म्हणजे देश, असा लहानपणीचा माझा समज होता. आणि जेव्हा जेव्हा मी बालवयामध्ये 4थी पर्यंत माझी जिल्हा परिषद शाळेमध्ये असताना गट शिक्षण वगैरे अधिकारी येऊन ते झेंडा फडकवायचे, मला फार राग यायचा त्यांचा. हेच का फडकवतायत असं वाटायचं, मला का देत नाही येत वगैरे. पण ह्याची जाणीव नव्हती की बाबा आपण त्या स्टेजला पोचलेले नाही अजून. 4थीत वगैरे असेल मला आठवतंय, साधारण 26 जानेवारी वगैरे होतं. झेंडा फडकवायची वेळ झाली, परत ते गट शिक्षण अधिकारी आले, मला फार राग असा आला, आज मला फडकावायला द्यावं वगैरे असं. आणि त्या दरम्यान आपली विल पॉवर किंवा इच्छाशक्ती म्हणतो ना आपण, ती जर तुमची खूप पॉवरफुल असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. मला ते आमच्या गावचे गट शिक्षण अधिकारी कुलकर्णी सर म्हणून होते,
त्यांनी मला सांगितलं रुक्मिणी लाईट तोड म्हणून. मी म्हटलं हिने काहीतरी माझी चोरी पकडलेली दिसते. सुरुवातीला मी थोडं गांगरून गेले, घाबरले, पण त्यांनी हळूच त्यांच्याजवळ बोलवून माझे ते छोटेसे हात पकडून मला म्हणले तर शिकेच. आणि तो क्षण माझ्या जीवनाला कलाटणी देऊन गेला. आणि तेव्हाच एक एम ठरवलं होतं. धडपडत धडपडत मी 4थी जिल्हा परिषद, तिथून मग वाढी होती 801 लोकसंख्येची. पुढे शिक्षणाचा खूप प्रॉब्लेम होता. 4-5 किलोमीटर गाव होतं एक, जवळे गाव म्हणून. तिथे जाणं खूप कठीण होतं. त्या काळात तर मुलींना शाळा वगैरे फार असं हे होतं. म्हणजे साधारण माझ्या माहितीप्रमाणे एक 71-72चा वगैरे, त्याच्या पुढचा वगैरे असेल मला वाटतं, 75 वगैरे त्या दरम्यान. तर घरातून आता मुलीला एवढ्या लांब चालत आणि सकाळी असं सगळं चाललं होतं. मग आम्ही ग्रुप बनवला बहिणींनी वगैरे, सगळ्या भावंडांनी. मग तो जवळमध्ये जायचं झालं. मग सकाळी रस्ते नव्हते, चिखल, पावसाळ्यामध्ये गुडघ्यावडी एक पाय चिखलामध्ये काढायचे, पण ती मजा खूप आर होते. म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर तो सुगंध मला त्याच्यानंतर कधीच मिळाला नाही. म्हणजे जेवढं स्ट्रगल होतं त्याच्यामध्ये आनंद पण होता. असं करत करत 10वीपर्यंत मी शिक्षण घेतलं गावामध्ये. आणि 10वीच्या नंतर घरामध्ये लग्नाची बोलणी चालू झाली. पण मला माझ्या डोक्यात एक एम होतं, आपल्याला त्या झेंड्यासाठी काहीतरी करायचं. मग सांगणार कोण घरामध्ये, आजी आजोबा वगैरे. मुलगी मोठी झाली, बाबा आता लग्न करा. मग स्थळं यायला वगैरे सुरुवात झाली. मग आता त्याला नकार कसा द्यायचा हे आमच्या बहिणी, चुलत बहिणी वगैरे यांचं ठरलेलं असायचं. एखादा मुलगा आल्यानंतर त्यांनी आपल्याकडे पाहायला सुरुवात केली का आपण डोळा असा काहीतरी करून बसायचं, पाय काहीतरी वाकडा चालायचं वगैरे. का तर त्यांनी आपल्याला नकार दिला पाहिजे. मग हे कारण शोधली आम्ही. आणि मग त्याच्यानंतर ते वर्ष कसं तरी गेलं 10वी नंतर वगैरे. मग 10वीची परीक्षा झाली तर पुढचा प्रश्नचिन्ह होता. गावामध्ये 11-12वी नव्हती. आणि तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे ते 5 किलोमीटर पहिली गाडी एसटी मुक्कामी असायची ती पकडायची. मग ती मिळाली तर ठीक, नाही तर मग कठीण. म्हणजे साधारण 4 वाजता वगैरे उठावं लागत होतं घरी. आणि आई आमची म्हणजे काय विचारू नका, ते भद्दर आणि निरगुडीची फोक जातात. ते फार एकदम असं हे होतं पात्र. मग पुढे काय करायचं म्हणून मग लग्नाचा विषय टाळण्यासाठी माझी बहिणीचं लग्न झालेलं होतं मोठं. ती सोलापूर जिल्ह्यात, तिचे मिस्टर शिक्षक होते. मग तिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला, म्हणजे तो काळ जाईल म्हणून. मग त्या दरम्यानी आमच्या गावातले एक आमदारच्या मिसेस होत्या काकी साळुंके म्हणून. आम्ही सगळ्या मैत्रिणी एक 25-30 त्यांच्याकडे जाऊन बसलो. आम्हाला कॉलेजला तुम्ही काही करा, आम्हाला कॉलेज गावात सुरू करा म्हणून. मग त्यांनी प्रयत्न केले. ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान कॉलेजला परवानगी आली. 11-12वी नशिबाने. आणि मग 11-12वी झालं. मग परत तोच विषय. तसं करत 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 ग्रॅज्युएशन झालं. आणि पुण्यामध्ये माझे मामा होते 512मध्ये. मिलिटरीतून रिटायर होऊन डिफेन्समधून ते 512मध्ये जॉबला होते. मग त्यांच्याकडे फिरायला आले. आणि त्या दरम्यान ही ॲड आली होती PSIची. मग PSI म्हणजे ते अट्रॅक्शन, भाऊसाहेब वगैरे गावचा तो तडफदार पाहिलेला ते अट्रॅक्शन होतं जरा. आणि त्याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये एक मालिका होती TV वरती, उडान, कल्याणीची. मग त्याचं थोडं प्रभुत्व ह्याच्यात पडलेलं होतं, डोक्यामध्ये घुसलेलं होतं. मग त्या दरम्यान मी एक्झाम दिली. सॉरी, वडिलांनी मला फोन केला. वडिलांना सांगितलं मी असं असं करते. मग वडिलांनी आणि मी फॉर्म भरला. पण रिटर्न वगैरे नाही, तर कॉम्पिटिशन भरपूर होतं. प्रॅक्टिस वगैरे नव्हती, क्लासेस नव्हते त्यावेळेस. आमचे गुरु म्हणजे माझे वडील. रोज रात्री आम्ही दोघं चिमणी, बत्ती, खंदील असतो ना, कोणी मला कल्पना नाही आहे ह्याच्यामध्ये खेड्यातून किती आहेत वगैरे. ताईने त्या हात केला. मग खंदीला किंवा चिमणीच्या पुढे अभ्यास करायचा सुरू झालं. सकाळी उठल्यानंतर ते नाकामधून एवढं काळं काळं असायचं. असं करत करत पुण्यामध्ये एक्झाम होती. त्या दरम्यान मी आणि वडील आलो इथे. आल्यानंतर फिजिक्स म्हणजे वेट असतं, वेट करतात, वेट, उंची वगैरे सगळं मोजून घेतात. आणि त्याच्यानंतर फिजिकल होती 200 मार्काची. आणि नंतर नाही, पहिली लेखी झाली. लेखीमध्ये पास झाली म्हणून फिजिकलला बोलवलं होतं.
मग फिजिकलला वडील आणि मी शिवाजी ग्राउंडवर आलो होतो. तर तिथेच मला वेटमध्ये काढलं. 45 पाहिजे होतं आणि ते 43 भरलं. अरे बापरे म्हटलं काय खरं नाही आपल्याला यावर्षी, म्हणजे आपल्या नशिबात नाही असं. पण मी हार नाही मानली. मी त्या हवालदारला म्हटलं याच्यावर काहीतरी पर्याय असेल, जे वेट करत होते. ते मला म्हणाले मॅडम 2 केळी खाऊन ये बनारसी आणि 1 ग्लास दूध. अरे बापरे म्हटलं ठीक आहे. गेले बाहेर. पप्पा वडिलांना म्हटलं दादा चला आपण केळी शोधूया. बाजूला केळी आणि दुधाचं हे केलं, शोधलं. आल्यानंतर थोडं कमी पडलं होतं. त्याला म्हटलं अरे बाबा मी खूप लांबून आले की. त्यांनी कटाकटी करून मला आत सोडलं. आत सोडल्यानंतर सगळ्या ज्या सिटीमधल्या मुली होत्या, ज्यांनी प्रॅक्टिस केलेली होती, वेल सेटल प्रॅक्टिस, असे सगळ्या टापटीप ट्रॅक सूट वगैरे असं घालून सगळे आलेले. मी आपली एकदम असं ह्याच्यात गेलेली. 5 डायरेक्टर होते. त्यामध्ये एक त्या काळामध्ये सुद्धा एक महिला डायरेक्टर होत्या, सुप्तीताई पाटील म्हणून. मी ठरवलं होतं जी प्रॅक्टिस केली ना त्या मुलीचा पिच्चा सोडायचा नाही. ठरवलेलं होतं पक्का, म्हणजे सोडायचं नाहीये तिला. 200 मार्काची एक्झाम होती. लांब उडी उंच उडी सगळे झाले. शेवटी वॉक राहिला होता. ते वॉक जरा टप असतो आणि मला प्रॅक्टिस नव्हती आणि मी कधी केलेलं नव्हतं. मग ती एक मुलगी प्रॅक्टिस केलेली माझ्या बरोबर होती, पण मी तिचा पाऊल उजवा पडला का माझा तिच्या पाठीमागे उजवा असायचा. आणि मग शेवटच्या क्षणाला मला कल्पना नव्हती की असं आपण वॉक वगैरे केल्यानंतर बसायचं असतं वगैरे, बसू नये. मी पटकन जाऊन बसले. खूप असा त्रास झाला होता. मग सगळे 5 डायरेक्टर उठून टाळ्या वगैरे वाजवत होते, कारण मला 200 आउट ऑफ 195 होते त्यावेळेस. आणि मग पण त्या दरम्यान पायामधले गोळे माझे लवणीत आले, वरती सरकले आणि ॲडमिट केलं मला. आणि त्याच दरम्यान संध्याकाळच्या वेळेस इंटरव्ह्यू होती. मला ते याच्यामध्ये पण धुंदीमध्ये पण इंटरव्ह्यू दिसत होती ती सगळी. मी डॉक्टरला म्हटलं तुम्ही सलाईन ते काढता का, मी काढून निघून जाऊ म्हटलं. एक जिद्द होती मनामध्ये फार अशी, आणि म्हणजे ती ओढ होती मला कशाची तरी. पण डॉक्टर म्हणाले नाही तुम्हाला तुमच्या पायाची. मी म्हटलं तुम्ही काढत नसाल. तेवढ्यात त्यांनी काढलं, सलाईन वगैरे काढून घेतली. आणि मी आणि माझे वडील सर्किट हाऊसला आम्ही तोंडी परीक्षेसाठी गेलो. तिथे बाकीच्या मुली सगळ्या साडी वगैरे मेकअप सगळ्या करून आले होते. मी तर हॉस्पिटलमधून हाताचाच कंगवा करून असे केस वगैरे करून बांधून गेले होते. माझ्याकडे त्या वेळेस काही नव्हतं. मग मी गेले आतमध्ये. 5 डायरेक्टर असे बसले होते सगळे. खुर्ची माझी पुढे होते. एक एक करून प्रश्न विचारत होते. मला शेवटचा प्रश्न सुप्तीताईंनी माझ्या नावावरून विचारला, रुक्मिणी नावावरून. आणि मग सगळं झाली इंटरव्ह्यू. मी बाहेर आले. मला असं वाटत नव्हतं की मी होईल वगैरे, कारण त्याच्या तोंडी परीक्षेमध्ये तुमच्या म्हणजे फेसला पण थोडी किंवा तुमच्या राहणीमानाला पण मार्क थोडे हे केले जातात. मी बाहेर आले. त्याच्यामध्ये एक पिऊन होते आतमध्ये चर्चा चालताना. त्यांनी ऐकली असेल म्हणजे माझ्याबद्दल. तो बाहेर येऊन हळूच मला कानात सांगितलं त्यांनी, मॅडम तयारीला लागा बॅग घेऊन म्हणून. त्यावेळेस जी माझी गगनभरावी जी उडी होती ना अशी, म्हणजे मी कधीच त्याच्यानंतरही घेतली नसेल आधी. म्हणजे तो एक क्षण. हे मी तुम्हाला कशासाठी सांगतेय की आपण जर ठरवलं ना महिलांनी किंवा तुम्ही कोणत्याही मागेने, तर दुसरं जग पण आपण निर्माण करू शकतो. एवढं महिलांमध्ये ताकद आहे. तर मी हे उदाहरण एवढ्यासाठी सांगितलं की मी जेव्हा जर ठरवलं नसतं किंवा जिद्द ठेवली नसती, आता मी माझे पायाच्या गोळेवर आलेत, मी निघून गेली असती, तर यदा कदाचित आज मी ह्या ठिकाणी नसते. पण आणि कोणतंही पद मिळवण्यासाठी तुमची श्रीमंती, गरिबी, देखणेपणा वगैरे ग्रुप असं काही नसतंय. फक्त तुमचं एम ठरलेलं पाहिजे आणि जिद्द. शिवानीचंच उदाहरण आता गुरुजींनी सांगितलं. फार आनंद वाटला. 3 माळ्याची मी निश्चित येईल तुझ्या, न बोलवता पण येईल. नाहीतरी पोलीस बिनबुलाया मोहिमा नसतात. तर मी निश्चित येईल आणि तुझ्या पुढच्या काश्मीरच्या ह्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप काय बोलण्यासारखं आहे, पण ऑलरेडी वेळ पण झाला आणि मला बंदोबस्त पण आहे इथे. एकच मुली पोलीस ह्याच्यातला तुमचा अनुभव सांगा, पोलीस अधिकारी म्हणून.
पब्लिकमध्ये पोलीस काय आहे याची खात्री न करता सदागदा पोलिसांना नावं ठेवली जातात. फार वाईट वाटतं. पोलिसांमधले गुण बघा. जेव्हा तुम्ही लक्षात घ्या, पोलिसांकडे 2 व्यक्ती आलेल्या असतात. एक फिर्याद देण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीबद्दल, आणि दुसरी व्यक्ती ही त्या व्यक्तीच्या विरोधातली असते. पोलीस दोन्ही व्यक्तीचं समाधान करू शकत नाही. एक कोणीतरी एका कोणत्या तरी व्यक्तीला थोडं म्हणजे दुःख होतंच. जर दोन्ही व्यक्तीचं समाधान करायचं झालं तर कोणत्याच व्यक्तीला त्याच्यामध्ये न्याय मिळणार नाही. हे कोणाच्या लक्षात येत नाहीये. आणि जसं हाताची पाची बोटं सारखी नाही आहेत, तसं पोलिसांमध्ये सुद्धा खूप चांगली रत्न आहेत, फक्त तुम्ही पारखलं पाहिजे. ते आपण पाहत नाहीये. पोलिसांचे वाईट गुण बघितले जातात. पोलिसांना माहिती नाही, माझ्यावरती आज एक कोणतरी लेडीज आहे, तिने माझ्याबद्दल कविता त्या गुगलवरती वाचून माझ्याबद्दल कविता पाठवली, आणि मी जस्ट कोर्टात जाताना ती वाचत होती. कळत न कळत माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. पोलिसांबद्दल चांगले लिहिणारे, वाचणारे, पाहणारे लोक पण आहेत दुनियामध्ये. तो एक आनंद आज मला होऊन गेला. मी माझ्याबद्दल थोडं सांगते. बराच वेळा आम्हाला जीवावर उद्धार होऊन कारवाई किंवा काही घटना कराव्या लागतात. मी नेहरूनगर पोलीस स्टेशनला असताना साधारण त्यावेळेस उर्मी म्हणतात ना, त्यावेळेस मी जस्ट 23-24 वय होतं माझं. सळसळतं रक्त होतं. काम करण्याची खूप धडाडी होती त्यावेळेस, आणि तो मिक्स लोकॅलिटी असा एरिया होता. मी येण्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी तिथली एक अल्पवयीन मुलगी, म्हणजे 16-17 वर्षाची मुलगी मिसिंग झाली होती. आणि ती 11वी इंग्लिश मिडियमला होती, आणि तिथून शेवटच्या पेपरनंतर ती घरीच आली नाही. घर फार उच्च ह्याच्यातलं होतं. घरामध्ये काही कमी नव्हतं. उच्च कुळामधलं घर होतं ते. घरामध्ये फार टेन्शन म्हणजे असं घर सगळं विस्तृत झालेलं होतं. आणि मी जस्ट आल्यानंतर मला सिनियरनं बोलवून आमच्या विचारलं, बेटा तुला काम करायला आवडेल का, एवढाच शब्द विचारला. सर म्हटलं, मी पोलीस खात्यात काम करण्यासाठीच भरती झालेली, आपण काही सांगा, मी करायला तयार आहे. मग त्यांनी मला 2 दिवस गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी बोलवून घेतलं. एक पेपरचा गट्टा होता असा एवढा म्हणजे मला उचलत पण नव्हता तो. असा एक गट्टा दाखवला आणि म्हणे वाचून घे आणि नंतर ठरवतो त्याच्यामध्ये तपास करायचा का नाही. सुरुवातीला तो गट्टा मी घरी घेऊन गेले. मला तो मी रोज बघायचे इकडे, आणि तो कंटाळा यायचा वाचायला, वाचतच नव्हतं. म्हणजे एवढा कधी वाचायचा हा सारखा प्रश्न माझ्या पुढे. त्या दरम्यान मी एक दिवस मिस्टरांनी रविवारी थोडं त्या गुन्ह्यामधल्या आईची वडिलांची जबाब वगैरे वाचल्यानंतर थोडं त्यांना असं मन हे लावलं, आणि त्यांनी मला सांगितलं, अरे बाबा म्हणे, तू एक महिला आहेस, महिला अधिकारी आहेस, आणि एक कोणाची तरी मुलगी मिसिंग होते, आणि तू ते 8 दिवस घरात पेपर आणून ठेवले. तुला होत नसेल तर दुसरं कोणाला तर दे. मग मला थोडं फार असं हे झालं, म्हणजे वीज चमकतात असं हे झालं. खरंच आहे म्हटलं, आपण चुकीचं केलं. आणि त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा गुन्हे माझ्याकडे दिल्यानंतर अनुभवी हवालदार, आमचे ऑफिसर वगैरे मला सगळे म्हणायचे, हो मॅडम, हे उन्हाने नाही झाले, अनुभवाने झाले. असं सगळे, तुम्हाला 1 किलो पेढे, 2 किलो पेढे, केस ओपन करून दाखवा वगैरे. तर मग मलाही खूप असं टेन्शन यायला लागलं, म्हणजे बापरे, ह्याच्यात काहीतरी खूप वेगळं आहे. त्यावेळेस माननीय हे होते मुंडे साहेब होते, उपमुख्यमंत्री होते. आणि मग ते पण असा दबाव होता पोलीस स्टेशनवर वगैरे, केस ओपन झाली पाहिजे वगैरे. मग मी त्या दिवसापासून केस हातात घेतली. सरांना सांगून एक स्क्वॉड तयार केलं. 2-3 एक ऑफिसर, 2 लेडी कॉन्स्टेबल, 2 जेंट्स वगैरे, तपास सुरू केला. तुमचे स्टार मजबूत असतील तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते. त्या 15 दिवसाच्या दरम्यान मला एक धागा लागला, आणि त्या धाग्यामध्ये, आपण कोणी मुस्लिम असाल तर वाईट वाटून घेऊ नका, मी पूर्ण बुरखा परिधान करून त्या तपासासाठी गेले. माझं बाळ त्यावेळेस साधारण 10-11 महिन्याचा असेल, मुलगा. आणि ती लिंक लागली. तिथं गेल्यानंतर पण आम्हाला प्रॉब्लेम आले.
मग तिथून त्या मुलाला उचलला आणि मग मी एका ठिकाणी घेऊन गेले. तर म्हणजे तिथं तो आम्ही गेलो, त्या मुलाला कुणीतरी सांगितलं पोलीस आलेत वगैरे. मला हे सांगावं लागलं मी एक हिंदू मुलगी आहे, मुस्लिम मुलाशी वगैरे लग्न केले वगैरे. म्हणजे तुम्हाला एखादा गुन्हा ओपन करण्यासाठी रूप धारण करावं लागतं आणि त्याशिवाय होत नाही. एकदम पूर्ण डीपमध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो. आणि देवाच्या कृपेने आम्हाला 2-3 दिवसांनी ती केस डिटेक्ट झाली. आम्ही किती 3-4 दिवसांनी त्या मुलीला आम्ही मुंबईमध्ये घेऊन आलो. गोपीनाथ मुंडे साहेब पहाटे 2:30-3च्या दरम्यान ते पोचले. 4 वाजता पोलीस स्टेशनला आले आणि मला बोलवून त्यांनी 5,000 रुपये रिवॉर्ड दिलं होतं. म्हणजे आपण जर ठरवलं ना, मला हे सांगायचं की मी जसं सांगितलं, आपण सावित्रीबाई फुले म्हणतो, अहिल्याबाई होळकरचं उदाहरण घेतो, जिजाऊचं उदाहरण घेतो, अनेक उदाहरणं घेतो. फक्त ते आता घेण्यापुरती किंवा आचरणात आहेत, पण विचार त्यांचे घेत नाहीयेत. तसं प्रत्येकाने जर प्रत्येक महिलेने ठरवलं तर शोभाच्या 1% तरी मी माझ्या मुलाला घडवेल तर फार आपला देश अजून पुढे जाईल आणि प्रगतशील होईल असं मला वाटतं. हे प्रत्येकाने केलं पाहिजे. मी महिला दिन उद्या आहे. जाधव सरांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी खूप खूप आभार मानेल की मला बोलवून माझा सन्मान केला. त्या ह्याची मी आहे किंवा नाही मला कल्पना नाही आहे, पण जो केला तो माझ्यासाठी बहुमोलाचा आहे. त्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या टीमचं खूप खूप आभारी आहे. आणि मला ऐकून घेतलं माझं 2 शब्द, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी म्हणजे वास्तविक आपण पाहायला गेलो तर जसं आपलं मगाशी बोलणं झालं यावरती की कोणत्याही स्त्रीला तिच्या क्षेत्रामध्ये तेवढं सहजासहजी तिला प्रावीण्य मिळवणं एवढं सहजासहजी शक्य नाहीये. पण हे नक्की आहे, वेअर देर इज विल देर इज अ वे. जर एखादी मनामध्ये तुमच्या प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणतेही कार्य हे सहज शक्य तुम्ही घडवून आणू शकता. तर मनापासून पुन्हा एकदा त्यांचं आभार. भेटी तुमच्या आले आहे पुन्हा हाताच्या कातरवेळी, भेटी तुमच्या आले आहे पुन्हा कातरवेळी, सुचल्या तेशा सादर करते 4च ओळी, सुचल्या तेशा सादर करते 4च ओळी. कार्यक्रम आणि आता उपस्थित मान्यवर तसेच प्रमुख पाहुणे, गलांडे मॅडम, सगळ्या माझ्या सन्मार्थी सत्कारार्थी ज्या महिला वर्ग आहे, उपस्थित माझे बंधू भगिनी, या सर्वांचे या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल मी मनापासून कौतुक. तर या कार्यक्रमाचा मी जो आपण पाहायला जातो की कार्यक्रमाची रूपरेषा झाली, सर्व कार्यक्रम झाला, पण सगळ्यांच्या जो नको वाटणारा खरा तर एक हे आहे की कार्यक्रम तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की घर कितीही मोठं असलं तरी घराला दार छोटं असतं. दार कितीही असलं मोठं तरी दाराला कुलूप मात्र छोटं असतं. आणि कुलूप किती छोटं असलं तरी त्याच्याहून त्याची चावी छोटी असते, पण तीच चावी खूप महत्त्वाची असते आणि ती चावी संपूर्ण घर सांभाळते. तसेच हा आजचा एवढा गोड कार्यक्रम आणि ह्या गोड कार्यक्रमाची सांगता मला करावीशी नाही वाटत आहे. तर मी आपले मनोज पंडित सर आहेत, तर मी त्यांना या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते की त्या एखाद्या कवयित्रीला दुसऱ्या एका कवयित्रीची सुद्धा कविता खूप वाचायला आवडत असते. आणि आपल्या मॅडमसाठी एका कवयित्रींनी एक छान कविता लिहिलेली आहे महिला दिनानिमित्त. एका लहान अशा गावात जन्म झाला आहे ताईंचा, एका लहान अशा गावात जन्म झाला आहे ताईंचा, कर्तृत्व असं की आदर्श घ्याव्या प्रत्येक लेकीने त्यांचा. चला सांगते आज मी एका नारीची यशोगाथा, चला सांगते आज मी एका नारीची यशोगाथा, स्वतःला सिद्ध केलं आहे त्यांनी, मांडते थोडक्यात व्यथा. स्त्रीने पोलीस दलात यावं, सांगतात आज महत्व. सौ रुक्मिणी गलांडे मॅडम एक आदर्श असं व्यक्तिमत्व. विद्यार्थी दशेत असताना त्या होत्या आईचा भलताच दरारा, माय कष्टाळू होती खूप आणि संसाराचा होता मात्र पसारा. छडी हातात असे कायम त्यांच्या, अभ्यासातला दम देऊन, लेकीनी शिकून मोठं व्हावं बस इच्छा माऊलीची मनातून.
कष्टाविना पर्याय नाही, सांगे लेकरांना हे तत्व. सौ रुक्मिणी गलांडे मॅडम एक आदर्श असं व्यक्तिमत्व. देश सेवाच करेन मी बस, मणी होता पक्का निर्धार. खंबीरपणे साथ घरच्यांची होता मानसिक आधार. पोलीस दल निवडलं त्यांनी करण्यास देशाची सेवा. भरती झाली लेक लाडकी, वाटला साऱ्या गावाला हेवा. शून्यातून स्वप्न साकारलं होतं, सिद्ध केलं कर्तृत्व. सौ रुक्मिणी गलांडे मॅडम एक आदर्श असं व्यक्तिमत्व. लग्न हा टप्पा आयुष्याचा समजूतदार मिळाला पती. नेहमी प्रोत्साहन दिला ताईंना, ताकद मिळाली संसारासाठी. बदली बढती पुरस्कार आले कितीतरी जीवनात. कुटुंबासाठी वेळ देता येत नसे, खंत राहिली मनात. पण योग्य साधला ताळमेळ, अभ्यासू असं वक्तृत्व. सौ रुक्मिणी गलांडे मॅडम एक आदर्श असं व्यक्तिमत्व. स्वर्गीय गणपतराव देशमुख आदर्श आहेत त्यांचे. एक अतूट असं बंधन जपलं, नात जणू बाप लेकीचे. कायम मनात प्रेम आशीर्वाद लाभला, सहवास आबांचा. आज आठवणीत येतात अश्रू, पगडा आजही विचारांचा. खंबीर धाडसी छबी सहकार्यात मनात आहे ममत्व. सौ रुक्मिणी गलांडे मॅडम एक आदर्श असं व्यक्तिमत्व. सांगणं आहे त्या स्त्रीला तूच आहे जिजाऊची लेक. खरंय, सांगणं आहे त्या स्त्रीला तूच आहे जिजाऊची लेक. बाहेर पड खंबीरपणे, अन आव्हाना स्वीकार प्रत्येक. उंबऱ्या बाहेर पडून मुलींनी स्वतःला सिद्ध करावं. समाजासाठी अन देशासाठी जगावं अन मरावं. उठ हे नारी अन लाग तयारीला. जपून संस्कृती अन सत्य. सौ रुक्मिणी गलांडे मॅडम एक आदर्श व्यक्तिमत्व. खूप छान. एक व्यक्तिमत्व कसं असतं आणि एका स्त्रीचा प्रवास, तिच्या आयुष्याचा कार्यरत त्या ज्या पोलीस खात्यामध्ये मॅडम कार्यरत करत आहेत, तर त्यांच्या मैत्रिणींनी खूप छान कविता सादर केलेल्या आहेत. तर धन्यवाद मॅडम. मी मनोज पंडित सरांना विनंती करते की त्यांनी ह्या कार्यक्रमाची सांगता एक गोड, पण त्याआधी एकच मिनिट मला सर्व ह्या माझ्या मैत्रिणींना एक हे सांगायचं आहे की आज उद्या 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन हा आपण साजरी करतोय, तो प्रिय साजरी करतोय. तर आजच्या या महिला दिनानिमित्त मी सर्वांना एक आव्हान म्हणून एक आपण संकल्प केला पाहिजे की शेकडो वर्षांपासून ज्या पीडित अज्ञान, अंधश्रद्धा, लैंगिक शोषण, स्त्री पुरुष असमानता, स्त्री भ्रूण हत्या इत्यादी समाज समस्यांचे, जसं मगाशी मॅडमनीही सांगितलं की वेश्या व्यवसायातील स्त्रियांचे जे अडचणी आहेत, ह्या सगळ्या अडचणींचं निराकरण करून प्रत्येक स्त्रीला तिचे न्याय हक्क मिळवून देण्याचा, पुरुषांबरोबर समानतेने राहण्याचा वागणुकीचा संकल्प करूया. प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीला ही मदत केली पाहिजे. आपण समाजाचे नागरिक आहोत, म्हणजेच फक्त भारताचे नागरिक आहोत, आधार कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे हे नाही, तर आपण आपलं कर्तव्य आहे की आपल्या समाजामध्ये जर कुठे चुकीची वर्तणूक होत असेल तर ती थांबवली पाहिजे, त्याला आळा घातला पाहिजे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मनोज पंडित सरांना विनंती करते की ह्या कार्यक्रमाची सांगता करावी. मंगल प्रसंगी वेळात वेळ काढून आपण सर्वांनी आमच्या निमंत्रणाला मान देऊन त्याचा सन्मान करून आपण खूप मोठ्या मनाने हा सन्मान पुरस्कार स्वीकारला. त्यानिमित्ताने आम्ही पुणेकर व जिजामाता पुरस्कार वितरण समितीच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.